दंडवत हो. आजच्या या 8व्या आणि समारोपीय सत्रामध्ये इसवी येथील ही ब्रह्मविद्या निरूपण धर्मवार्ता विषय आचार्य भटोबासांना स्वामींनी शिक्षापन केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये पदार्थांचा परिच्छेद कशा पद्धतीने तो आपल्या मनापासनं मानसिक स्थितीमध्ये आधी सर्वप्रथम होणं आवश्यक आहे आणि त्या बाबतीमध्ये आचार्य भटोबासांना स्वामी सांगतात की कांगा ऐसे म्हणाल आणि भटोबासांनी काय केलेलं आहे, आता नव्हे मग गोसाव्यांच्या श्री चरणावरील लोळणी घातली. आता नव्हे असं म्हणतात म्हणजे यापुढे इथून पुढे पदार्थांच्या संदर्भामध्ये अशी चूक परत होणार नाही असं आचार्यांनी स्वामींपुढे म्हटलेलं आहे, कबूल केलेलं आहे आणि लोळणी घातली. म्हणजे स्वामींसमोर आता दंडवत घातलेला आहे, प्रायश्चित्त सुरू झालेलं आहे. नुसतंच नाही करणार हे फक्त नुसतं शब्दाने म्हटल्या जात नाहीये, तर त्यामध्ये प्रायश्चित्त आणि दुःख जे आहे. आमच्या बाईसा आहेत, 3 दिवस स्वामींना बाईसांनी पाय पुसणे बसायला टाकलेलं आहे, शिळ अन्न भोजनार्थ दिलेलं आहे. आणि अशा वेळेला जेव्हा स्वामींनी एवढं होऊन देखील त्यांचं कुठलंही ओक्ट घेतलं नाही, कारण की बाईसांचं जे काही अधिकार आहे तो भक्ती साधना त्यांना प्राप्त व्हावी, प्रेम साधन व्हावं, ज्ञानापाशी उत्तम असलेलं ती साधना त्यांनी जोडून ठेवलेली असल्यामुळे स्वामी त्या ठिकाणी 3 दिवस उपस्थित आहेत. आणि 3ऱ्या दिवशी स्वामींनी जेव्हा भक्ती साधनाचा संचार बाईसांमध्ये केला, बाईसांना आपली चूक लक्षात आली. अर्थातच ज्ञानाशिवाय ही चूक लक्षात येत नसते. माईम भट्ट जेव्हा प्रथम स्वामींना भेटले आणि थोडस उलट बोलले की स्वामी म्हणतात जन्म मृत्यू या बंधनातून मुक्त होण्यासाठी काही उपाय माहितीये का तुम्हाला? ते म्हणाले तुम्ही जर का संत असून आम्हाला विचारता, मग तुम्ही इतके दिवस काय केलं? मग म्हणजे मुख्यत्वे असं असतं की तुम्ही साधूंना प्रश्न विचारावे, त्यांनी उत्तर द्यावे. मग साधूंनीच तुम्हाला प्रश्न विचारले किंवा स्मरण कसं करावं, तुम्ही म्हणाल बाबा तुम्ही आम्हाला विचारलं मग तुम्ही काय करता? मग हे असं सहज तो बोलल्या जात असतं. आणि मुख्यत्वे म्हणजे ते जे बोलणं थोडस अव्यवहारिक बोलणं बोलल्या गेलेलं आहे. आणि हे जेव्हा बाईसांना स्वामी सांगतात तेव्हा बाईसा मग शाब्दिक उद्धार त्यांचा करतात थोडासा माईम भटांचा. आमचे स्वामी त्यांना श्रीमुखे श्री मुकुटे श्री करे थांबायला सांगतात, शांत व्हा शांत व्हा. आणि ते बोलत असताना मग स्वामी एक वाक्य मध्ये टाकून देतात की बाई पूर्वी तुम्ही काय केले? तुम्ही आधी जेव्हा प्रथम भेटीमध्ये तुम्ही काय केलं होतं आमच्यासोबत? आम्हाला पाय पुसणं पैसवणं घालायचे, दुधी करट्यामध्ये अन्न नाही दिलं तुम्ही आम्हाला. म्हणजे हे सगळं स्वामींनी त्यांना आठवण करून दिले आणि हेही सांगितलं की ज्ञानाशिवाय जीव काही जाणू शकत नाही. सतत त्याला स्वतःला ते ज्ञान प्राप्त होत नाही. ते ज्ञान परमेश्वरालाच त्याला दातृत्व करावं लागतं, द्यावं लागतं, सांगावं लागतं. मग कधी श्रीमुखे स्वतः परमेश्वर ज्ञान देतील, कधी अधिकरणाच्या मुखाने, वासनिकांच्या मुखाने, साधू संतांच्या मुखाने त्या जीवाला ज्ञान होऊ शकतं. आणि त्या ज्ञानाचा जो उमट आहे, बोध आहे, तो मात्र परमेश्वराकडनंच होत असतो. आणि स्वामी सांगतात अविद्यायुक्त जीवाला स्वतःला काही गोष्टी कळत नाहीत, कारण की त्याच्याकडे अविद्या नावाचा तो दोष आहे. आणि त्या दोषावर अधमती अधगती अधरती या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. जसं दूध आहे, दुधामध्ये स्निग्धता आहे आणि त्याच्यामध्ये वर आपोआप ती साय येते गरम दूध थंड केल्यानंतर. अजून त्याच्यामध्ये काही काही गुणधर्म आहेत
ते गुणधर्म दुधाशी संबंधित आहेत. त्या दुधाचं जर का दही झालं मग ते गुणधर्म नाही, ते बदलून जातात. आणि मूळ जेव्हा दूध आहे तेव्हा त्याच्यामध्ये काही गुणधर्म असतात, ते चांगले पण असतात. काहींसाठी ते उपयुक्त आहेत, काहींसाठी ते अनुपयुक्त आहेत. तसं जीवाकडे जी अविद्या आहे त्या अविद्येला अनुसरून किंवा त्या अविद्येशी आधारित काही दोष आपल्यामध्ये आहेत. एका गुणामुळे इतर गुण असतात, तशा पद्धतीने एका दोषामुळे त्याच्याशी संबंधित अनेक दोष असतात. आपल्याला वाटतं की फक्त यांच्याकडे एकच दोष आहे, चिडचिड, परंतु त्या चिडचिडीच्या सोबत अजून काही दोष त्याच्याशी संबंधित असतात. ते असे सहजासहजी असे दिसत नाही, पण ते नंतर कार्यरूप होत असतात. जसं दुधातनं आपण मलाई काढत असतो, त्याच्यातनं मग विरजण लावत असतो, मग त्याच्यातनं शेवटच्या टप्प्यामध्ये तूप येतं, लोणी वगैरे वगैरे, हे कार्यरूप होतात. आधी याला कार्यरूप करावं लागतं आणि मग ते कार्यरूप होतात, मग ते व्यक्त होतात. तशा पद्धतीने आपल्याकडे अविद्या नावे जे दोष आहे त्या दोषामुळे कितीतरी गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत, ते आपल्याला असे दिसत नाही. स्वामींनी आम्हाला सांगितलं अधमती अधगती अधरती, हे सांगितलं म्हणून कळालं की हे या संबंधित हे दोष आहे म्हणून. नाहीतर आपल्याला लक्षात नसतं आलं की आपण अधमती आहे आपली, म्हणजे अध विचार आहेत, अध त्या संदर्भातले उल्लेख आपल्या मनामध्ये आहेत, त्याच्यामध्ये रमणरूपता आहे, त्याकडे जाण्याचा भाव आहे, हे आपल्याला सहजासहजी लक्षात आलं नसतं. आणि म्हणून स्वामी सांगतात अविद्यायुक्त जीवाला स्वतःला ते ज्ञान संभवणार नाही, स्वतःला ते लक्षात येणार नाही. भटोबासांनी पण म्हटलं की हा तांबूळ प्रसाद घेतल्यानंतर बघूया, हे जर का साधारण कोणीतरी असतील तर आम्ही कितीतरी लोकांची उष्टी खाल्लेली आहेत, आणि खरोखर ईश्वर पुरुष असतील तर बघू मग काही ना काही लाभ आपल्याला होईलच. आणि ते तांबूळ प्रसाद त्यांनी ग्रहण केला, त्यांना स्थिती झाली, आणि मग लक्षात आलं. म्हणजे काहीतरी प्रतीती येऊ द्यावी लागते, काहीतरी अनुभव जो आहे तो येऊ द्यावा लागतो, तोपर्यंत हे परमेश्वर आहेत हे समजणार नाही. आता आपण लीळाचरित्रातले सारंग पंडित वगैरे या लोकांना समजा आपण नावं ठेवू, पण प्रत्यक्ष जर का आपल्याला काही ज्ञान नसताना स्वामी जर का समोर आले, किंवा त्या काळामध्ये आपण पण स्वामींच्या समोर येऊन जाऊन काहीतरी झालं असेल, भेट अशी झालीच असेल, कदाचित स्वामींना ते गुप्तहेर म्हणून धरल्या त्या सैनिकांमध्ये आपण पण असू, ज्यांनी ढकललं तो जो सैनिकांचा जो समूह आहे त्याच्यामध्ये आपण पण असू, देवाला ओळखण्यामध्ये त्यावेळेला आपण कमी पडलेलो असू, आपल्याला नसेल ओळखता आलं, कोणतरी सुंदर व्यक्ती आहेत, पुरुष आहेत एवढंच समजा कळालं, आपल्याला संत पुरुष आहेत एवढंच समजा कळालं असेल, तर आपल्याला ते ज्ञान नसल्यामुळे आणि अविद्या असल्यामुळे दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत. अविद्या तर आताही आहे, परंतु आता काय आहे की ज्ञान देखील आहे, त्याच्यामुळे आपल्याला कळालं की चैतन्यापर परमेश्वर. ही गोष्ट तुम्ही दुसऱ्यांना समजून सांगा, त्याला समजणारच नाही. ते म्हणतील की नाही सगळे देवच आहेत, सगळे एकच आहेत. हे फक्त आता आपल्याला कळत आहे की बाबा त्यांना कळत नाही. आपल्याला कळत आहे की आपल्याला हा विषय कळालेला आहे, पण आपल्याला कळण्यासाठी सुद्धा आपली ती ज्ञान परवड येऊ द्यावी लागते. देवाचा मनोधर्म ते ज्ञान देण्याच्या संदर्भातला असतो. आणि म्हणून कधी कधी आपण निरूपणामध्ये सुद्धा एखादा विषय ऐकला तर आपल्याला तो कळत नाही, आपण त्या आवडीनेच आलेलोय पोथी ऐकायला, निरूपण ऐकायला, पण तो विषय आपल्याला लक्षात येत नाही. याचं कारण काय आहे की अजून तो ईश्वरी मनोधर्म आपण प्राप्त केलेला नाही. आणि म्हणूनच तो सतत नेहमी देवाला मला यथार्थ ज्ञान द्या म्हणून ती विनंती देवाला आपल्याला करायची आहे. म्हणून स्वामी बाईसांना म्हणतात की अविद्यायुक्त जीवाला स्वतःला परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते ज्ञान होणं अशक्य आहे. जीवाचं ज्ञान जीवाला होईल, देवतेचं ज्ञान जीवाला होईल, प्रपंचाचं ज्ञान जीवाला होईल, पण परमेश्वर म्हणजे नेमकं काय हे समजायला एक कालावधी जाऊ द्यावा लागेल, एक योग्यता, एक अधिकार जो आहे तो प्राप्त करावा लागेल. आणि परमेश्वराची प्रसन्नता, मनोधर्म हा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि मग कळेल की स्वामी हे असं असं का सांगतात, हे आता कळणार नाही आपल्याला.
आमच्या स्वामींनी जानोपाध्यांबद्दल जे सांगितलं, जानोपाध्यांना जे जे काही निरूपण केलं असेल कमी कार्यकाळामध्ये, आणि मग ते म्हणतात की मला आपला तांबूळ प्रसाद पाहिजे आहे. तर स्वामींनी सांगितला तांबूळ प्रसाद तुम्ही जर का खाल्ला तर तुमचं खूप नुकसान होऊन जाईल, तुम्ही काही हा घेऊ नका. आणि ते नुकसान काय काय होईल ते सगळं स्वामींनी त्यांना सांगितलेलं आहे. तरी ते म्हणतात देवा तरी मला ते तांबूळ प्रसाद पाहिजेच आहे. आणि मग आपण म्हणजे आपलं व्यावहारिक आर्थिक प्रापंचिक नुकसान होऊ नये म्हणून आपण देवाला विडे वाहणारे, आणि इथे प्रापंचिक नुकसान होणार आहे तरी देवाकडनं प्रसाद घेणारे जानोपाध्याय. आणि स्वामी म्हणतात एवढं सगळं नुकसान होणार आहे तरी तुम्ही प्रसाद का घेता तुम्ही? ते म्हणतात देवा मी माझ्या जीवाच्या भल्या कारणे हे घेतो आहे. म्हणजे त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की हा जो प्रसाद आहे तो माझ्या जीवाच्या भल्यासाठी आहे. आपणही इथे रोज इथे प्रसाद ग्रहण करतो पंक्तीमध्ये, हा कशासाठी आहे? पोट भरायसाठी आहे का तो? नाही. आपण प्रसाद आवर्जून घेत असतो है ना. प्रसाद आपण टाकतो का ताटामध्ये? तुम्ही जेवता मग ताटामध्ये सांडता का सगळं काही? खरकट सांडतो का आपण? उष्ट टाकतो का त्याच्यामध्ये? का नाही टाकत? कारण की तो प्रसाद आहे आणि तो ग्रहण करतो आपण. ते जेवण म्हणून ग्रहण नाही करत, तो प्रसाद म्हणून ग्रहण करत असतो की जेणेकरून त्याच्यामध्ये आपलं पोट भरतं अशातला विषय नसतो हा. त्यासाठी आपण तो घेतच नाही, आपण तो आपल्या जीवाच्या भल्यासाठी म्हणून घेत असतो. ते भिक्षान्न म्हणून ते घेत असतो, हा भाव आपला त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून स्वामींनी जेवढं काही नुकसान सांगितलेलं आहे बरं का. आता आजचं चिंतन वेगळं आहे थोडस. स्वामींनी जेवढं काही नुकसान सांगितलं जानोपाध्यांना तेवढं त्यांचं झालं नुकसान है ना. घर सुटलं, घराकडनं काही त्यांना मिळालं नाही मिळालं, आणि ते सर्वस्वी कोणाचे झाले? परमेश्वराचे होऊन गेले ना जानोपाध्याय. स्वामी सांगतात बाई आवडीचे काही अवांका असे, आवडीला काही मर्यादा नाही. आणि परमेश्वराच्या दातृत्व सुद्धा अमर्याद आहे. त्याच्यामुळे जे प्रपंचामध्ये मिळते ते मर्यादितच आहे, आणि देवाकडनं जे मिळणार आहे ते अमर्याद आहे. त्याला कुठली मर्यादा नाही. जशी यांच्या आवडीला मर्यादा नाही आणि परमेश्वराच्या दातृत्वाला कुठलीच मर्यादा नाही. आपली जेवढी काय अनंत जन्माची जेवढी आवडी जर का एकत्र केली तरी सुद्धा परमेश्वराच्या दातृत्वापेक्षा ती कितीतरी लहानच आहे आपली ती आवड. त्यापेक्षा परमेश्वराचं दातृत्व मोठं आहे. आणि म्हणून इथे जानोपाध्यांनी तो प्रसाद घेतला, आणि पुढे जर का त्यांचं अनुसरण झालेलं आहे तर त्यांचं सगळं हे सुटलं ना. देवानी जेवढं सांगितलेलं प्रसाद ग्रहण करण्याआधी हे मिळणार नाही हे मिळणार नाही ते सगळं त्यांच्याकडनं सुटलं गेलं, आणि परमेश्वर संपत्ती जी आहे ती परमेश्वर संपत्ती त्यांना त्यातनं प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून देवासाठी आपल्याला ते काही पदार्थ आहेत ते सोडावे लागतील. त्यातलं जे काही ममत्व आहे, त्यातली जी आसक्ती आहे ती काढून घ्यावी लागेल. लक्षात घ्या, आपल्याला अनेक पदार्थांच्या ठिकाणी आपली आसक्ती आहे, आवड आहे, तो पदार्थ खाण्याचा भाव आहे, तो अशा पद्धतीने खावा हा पण भाव आहे. कढी असेल तर ते गरम गरमच असली तर मग, किंवा मग एखादा थंड पदार्थ असेल तर तो खाण्याचा भाव आहे. म्हणजे प्रत्येक पदार्थ खाण्याचा भाव आहे आणि तो पदार्थ त्याच पद्धतीत असला पाहिजे असा सुद्धा भाव त्याच्यामध्ये आपला समाविष्ट आहे. आणि मग या काही गोष्टींमुळे आपला जो काही आपली जी रमणरूपता आहे ती पदार्थांच्या ठिकाणी एवढ्या प्रमाणामध्ये होते की मग ईश्वर विसराचं ओखट जे आहे, ईश्वर विसरण्याचा जो दोष आहे तो आपल्यामध्ये निर्माण होत असतो. आणि जेव्हा बटोबासांनी ती खीर ग्रहण केली तेव्हा त्यामध्ये त्यांची ती आवड आहे, रमणरूपता आहे, त्या खिरीचा त्यांनी आस्वाद घेतलेला आहे. तिथे ते थोडेसे थांबलेले आहेत, त्या खिरीच्या आठवणीमध्ये थोड्या वेळ थांबलेले आहेत आणि त्यांना ते आवडलं. आणि जेवढ्या वेळ ते त्यांच्यामध्ये ती आवड निर्माण झाली, ती खीर पिताना जी रमणरूपता झालेली आहे, जे काही जिभेला चविष्ट लागल्यामुळे त्याचा जो काही त्यांनी आनंद जेवढ्या वेळ घेतला असेल, 15 सेकंद 30 सेकंद 60 सेकंद जे असेल तेवढ्या वेळ परमेश्वराला
विसरला जातो बरं का व्यक्ती. भटोबासांचं माहित नाही, परंतु आपण मात्र ज्या एखाद्या गोष्टीमुळे जेवढ्या वेळ रमतो तेवढ्या वेळ आपण देवाला विसरलेलो असतो. तुम्ही एकदम उन्हात ना आलात आणि कूलर समोर जर का थांबलात आणि थंड हवा लागली की आपण एकदम त्या थंड हवेचा जो आनंद घेतो तेवढ्या वेळात आपण ईश्वराला विसरलेलो असतो. आपण त्या हवेचा आनंद घेतो आहोत, हवेचं सुख घेतो आहोत, त्याच्यामुळे तेवढ्या वेळ आपण देवाला कुठेतरी विसरतो. हे आपल्याला लक्षात येतं किंवा नाही येत. परंतु म्हणून तिथे काय सांगितलेलं आहे की कुठल्याही पदार्थाची चवी न घेता तुम्हाला त्यामधनं बाहेर पडायचे, त्या चवीतनं बाहेर पडायचं आहे. म्हणजे मुळातच भोजन करताना कसं करायचं, सगळं एकत्र करून खायचं आहे. कधी, जेव्हा तुम्ही त्या पदार्थांच्या चवीमध्ये रमणार आहात तेव्हा ते वेगळं करून खायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रमणरूप जे आहे ते व्हायचं नाहीये. तेवढ्या वेळ तुम्ही परमेश्वरापासून तुमचं आणि परमेश्वराचं अंतर पडत राहतं. किंवा यदा कदाचित ते पदार्थ प्राप्त जरी झाले तरी त्या स्थितीमध्ये लगेच आपण जर का ग्रहण केले तर काय होतं, समजा भिक्षेमध्ये पदार्थ वाढलेला आहे, भाजी गरम गरम आहे, लगेच खाल्ली तर त्याची एक वेगळी चव असणार आहे. थोडी थंड होऊन खाल्ली तर त्याची एक वेगळी चव असते. म्हणून इथे काय आहे की ते भिक्षांना आणल्यानंतर देखील तिथे स्मरण वगैरे इत्यादी करेपर्यंत त्या पदार्थाची जी काही तेव्हाची चव आहे त्याच्यामध्ये थोडासा तरी बदल होणार आहे. आणि म्हणून तो एक अंतरही त्याच्यामध्ये आहे. आणि पदार्थाचं जे पदार्थत्व म्हणजे जे मूळ चव आहे ती दुसऱ्या पदार्थाशी मिसळल्या गेल्यामुळे त्याची मूळ चव जी आहे ती त्याच्यातनं बदलून जात असते. आणि मग म्हणून काला करून एकत्र करून खायला ते सांगितलेलं आहे. स्वामींच्या पुढे भटोबासांनी ती लोळणी घेतली म्हणजे प्रायश्चित्त केलेलं आहे. आपला विषय चालू होता बाईसांना प्रेम साधन संचार केल्यानंतर त्या ठिकाणी ते त्यांच्यामध्ये जे दुःख निर्माण झालं, जे प्रायश्चित्त निर्माण झालं, कारण की ज्ञान झाल्यानंतर आपल्याला आपल्या चुका कळतात. अज्ञान दशेमध्ये आपल्याला दुसऱ्यांच्या चुका कळतात. ज्ञान दशेमध्ये आपल्याला इतरांचे गुण लक्षात येतात की आपल्यापेक्षा ते जास्त अधिकारी आहेत, जास्त योग्यता त्यांच्याकडे आहे, जास्त सेवा दास्य आपल्यापेक्षा ते करतात, आपल्यापेक्षा स्मरण त्यांचं चांगलं होतं. हे ज्ञान झाल्यानंतर इतरांचे गुण आपल्याला कळतात. आणि आपण अज्ञान दशेत असतो तेव्हा आपल्याला आपलेच गुण जास्त भावत असतात. आपल्याला असं वाटतं की आपल्यासारखं गुणवान कोणी नाही, आपण अजिबात चुकत नाही. हे आपल्याला अज्ञान दशेतली आपली परिस्थिती आहे. आणि अज्ञान व्यक्तीला कोणी समजून सांगू शकत नाही की तुम्ही चुकलात म्हणून, त्याला ते मान्यच नसतं की मी चुकलो आहे म्हणून. तशा पद्धतीने जेव्हा इथे ज्ञान होतं त्यावेळेला मग तो आपला भाव जो आहे तो बदलतो आणि योग्य काय आहे अयोग्य काय आहे ते लक्षात येतं. ते कोणाच्या लक्षात आलं, बाईसांच्या लक्षात आलं. आणि म्हणून त्यांनी लोळणी घेतली, ते स्वामींकडे त्यांनी लोळणी घेतली आणि त्या म्हणतात की मी पापिनी चांडाळणी, म्हणजे मी देवासोबत अशी वागली, देवाला असा अपमानजनक अशी वागणूक मी दिली. स्वतःच प्रायश्चित्त त्यांनी केलेलं आहे. म्हणजे प्रायश्चित्त त्याला म्हणतात जे स्वतःला आपल्या मनातनं उद्भवतं. जेव्हा ते अयोग्य आहे हे जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळा मनातनं जे काही उद्भवतं, आपल्या जे दुःख होतं त्याला प्रायश्चित्त असतं म्हटल्या जात. जो अनुताप निर्माण होतो त्याला प्रायश्चित्त असं म्हटल्या जात असतं. आणि जर का तसं झालं तर मग आपण तो दोष परत कधीच करत नाही, जसं बाईसाने तो दोष परत कधी केला नाही. आता इथे जेव्हा डाव पडिला असं म्हटल्यानंतर जो दोष घडला आणि तो एक विशिष्ट दोष निर्माण झाल्यामुळे हे वाक्य निर्माण झालं. हे वाक्य बोलणं दोषजनक नाही आहे. या वाक्य बोलण्यामागची जी मनस्थिती तयार झाली आधी आणि त्याच्यामुळे हे वाक्य बोलले गेलेलं आहे. मग जी मूळ स्थिती आहे ती चुकीची आहे. वाचिके जेव्हा आपण बोलतो त्याही पेक्षा वाचिके जे बोलायचं आहे ते आधी जेव्हा मनामध्ये निर्माण होतं ती मूळ स्थिती आपली जी आहे ती चुकीची आहे, तीच निर्माण नाही झाली पाहिजे असं स्वामींचं म्हणणं आहे.
मानसिक दोष जो आहे तोच निर्माण झाला नाही पाहिजे, आणि तो झाला आणि त्याच्यामुळे वाचिके झालेला आहे आणि त्याच्यामुळे प्रत्यक्ष झालेला आहे. त्यामध्ये पण जर का एखादा ज्ञानी जाणकार व्यक्ती आहे तर तो मनातला दोष वाचेमध्ये येऊ देणार नाही. त्याला जरी मनामध्ये स्वामी सांगतात की हे दशे कारण संन्यास नाही, म्हणजे तो मूळ स्थितीमध्ये कदाचित तो दोष उद्भवू शकतोच, पण त्याचं जे काही व्यक्त होणं आहे ते व्यक्त होण्याचं कार्य तो ज्ञानी किंवा जाणकार व्यक्ती थांबवणार आहे. आणि याविषयी भट्टोबासांची तयारी आमचे स्वामी करून घेत आहेत. हळूहळू हळू तो जो काही दोष आहे, एक एक दोष निवडून, जसं कपडे धुताना काय करतो आपण, एक एक डाग त्या कपड्यावर कुठे कुठे काय काय डाग आहे, मळ आहे, काय लागलेला आहे ते आपण शोधून शोधून आपण ते कपडा तो धुवत असतो. त्या पद्धतीने जीव स्वरूपाला कुठे कुठे काय काय दोष आहेत, काय काय त्याच्यामध्ये अन्यथा आहे, अज्ञान आहे, हे सगळं परमेश्वर शोधता, त्याला घडवणे मडवणे असं बोलल्या जातं. एक एक दोष शोधून त्यावर कार्य केल्या जातं, त्याचं क्षालन होईल अशा प्रकारचा विधी त्या जीवाला दिला जातो. अशा प्रकारची योग्यता होईल तसा जो काही सेवादास्याचा भाग आहे त्या जीवाला दिल्या जातं, तशा प्रकारचं निरूपण केलं जातं. तशा प्रकारे त्याला ते आचरणामध्ये आणायला परमेश्वर तशी एक वातावरण निर्मिती करतात आणि मग ते दोष नासत असतो. म्हणजे परमेश्वराला आपल्यासाठी किती काही करावं लागतं आहे ते त्या दिवशी सांगितलं ना. संहार प्रकरण निरूपण करायला एवढं स्वामींना ती लीळा करावी लागली. ते स्मशानात न्यावं लागलं, त्यांना अग्निडाग द्यावा लागला, आणि मग जी वातावरण निर्मितीमध्ये संहार प्रकरण मग बरोबर समजणार आहे. एरवी असं सगळे हसतात खेळतात, त्यांना संहार प्रकरण सांगितलं तर ते म्हणजे अहो आता हे नका सांगू, आता काहीतरी मनोरंजनात्मक सांगा, काही आनंददायी सांगा, ही आता अशी दुःखद बातमी आता हे आनंदाच्या वेळेला देऊ नका. म्हणजे त्या वेळेला आपण दुःखद ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो, आणि जेव्हा दुःख झालेलं असतं तेव्हा आनंद ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये आपण नसतो. आपण कुणाच्या अंत्यविधीला गेलोय, आपण दुःखी आहोत, आणि येऊन कुणी जर का आनंदाचं काहीतरी बातमी आपण नंतर सांगा घरी गेल्यानंतर, जे ती मनस्थिती आपली त्यावेळी नसते. अशा पद्धतीने देवाला ती दुःख निर्मिती त्या ठिकाणी करावी लागली, ते वातावरण निर्मिती करावी लागलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी नाशिवंत काय आहे त्या ठिकाणी सांगितल्या गेल्यामुळे ते बरोबर समजलेलं आहे. त्या दिवशी विषय झाला की स्वामींनी भट्टोबा जेव्हा म्हणाले तेव्हा सांगितलं असतं तर ते प्रभावलं नसतं, चूक लक्षात नसती आली. आता ती परिस्थिती, ते वातावरण इथे सुद्धा देवानेच निर्माण केलेलं आहे. तृप्तपर्यंत जेव घातले आणि मग त्या 2 वाट्या खिरीच्या त्याची आठवण दिलेली आहे. आणि मग भट्टोबासांच्या चूक लक्षात येते की स्वामी असं का म्हणतायत, स्वामी शिक्षा पण का करत आहेत, कांगा आयसे म्हणाल असं का म्हणत आहेत, आपण असं का म्हणू नये हे लक्षात येतंय. हे म्हटल्याने कुठला दोष आहे, हे नुसतं मनामध्ये आणल्याने कुठला दोष आहे, हे सगळं आचार्यांच्या तेव्हाच लक्षात आलं जेव्हा ती वातावरण निर्मिती पण आहे, तिथे स्वामी पण आहे, ते शिक्षा पण आहे आणि पदार्थ पण आहे, सगळं आहे, तेव्हाच ते लक्षात येणार आहे. आणि म्हणून ते श्रीचरणावरी लोळणी घातली, जेव्हा आपल्याला आपली चूक लक्षात येते त्यावेळेला प्रायश्चित्त होणं खूप आवश्यक आहे. आणि जेव्हा पण आपण प्रायश्चित्त करतो, जेव्हाही केव्हा वर्षातनं एकदा प्रायश्चित्त केलं जातं, किंवा कुणाचं तरी प्रायश्चित्त आपल्याला कळलं की आपणही तिथे धाव घेतो, लगेच आमचंही प्रायश्चित्त आम्हाला करून घ्यायचं आहे. पण प्रायश्चित्त करणं हा एक जनरल विषय नाही झाला पाहिजे बरं का. आपण चहा असतो ना, कुठे गेले की लगेच चहा करतात लोक, तसं प्रायश्चित्त एवढं जनरल चहा सारखं नाही झालं पाहिजे. ते प्रायश्चित्ताचं गांभीर्य आपल्यामध्ये असलं पाहिजे की एकदा ते जर का झालं, प्रायश्चित्त आपण केलं तर ते मनापासून झालं पाहिजे. आणि त्या संदर्भामध्ये परत ती चूक आपली परत होता कामा नये, हे परत आपल्याला त्याच्यातनं लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून भट्टोबासांनी लोळणी घेतली, म्हणजे आता मला मारू नका याच्यासाठी ती लोळणी नाहीये. ही लोळणी याच्यासाठी आहे की जी जी शीस सुरी गोसाव्यांच्या हाती, म्हणजे जेव्हा लहान मुलाला मारतात तेव्हा तो काय म्हणतो, त्याची हे काय असते की नका मारू असं असतं.
भटोबास तसं म्हणत नाहीये. भटोबास दुःख करतायत की एवढं देवा सोबत आपण आहोत, रोजचं निरूपण आपण ऐकतोय, अनुसरलेलो आहोत, आपण सर्व गोष्टींचा त्याग केला आणि एका लहानसा जो पदार्थ खीर त्याच्यामध्ये आपण अडकून गेलो. म्हणजे कुठेतरी परमेश्वराचा आनंद आहे. तुम्हाला एक उदाहरण मी देईल की जर का पुरणपोळीचं जेवण जेवायचं असेल तर आपण पोटभर नाश्ता करतो का? नाश्ता तरी करतात का लोक त्या दिवशी? ते म्हणतात नको आज नाश्ता नको, आज पुरणपोळी खायची आहे. म्हणजे पुरणपोळीच्या जेवणाच्या समोर काय माहिती एवढे पदार्थ जगात आले, पुरणपोळीच्या जेवणाची विशेषताच काहीतरी वेगळी आहे. मग त्या दिवशी आपण त्याच पदार्थाचा आनंद घेतो, त्या दिवशी इतर पदार्थांचा आपण आनंद घेत नाही. असं थोडं थोडं हलका हलका काहीतरी खाल्लं, पाणी पिण्यापुरतं, भूक नाही लागली पाहिजे, आणि तो पदार्थ जो आहे मुख्य पदार्थ तो आपल्याला पोटभर खायचा आहे या दृष्टीने त्या दिवशी इतर पदार्थांच्या आनंदामध्ये तुम्ही रमणरूप होत नाही. कोणी विचार हे बनवायचं ना, आज नको उद्या बनवायचं, आज पोळी खायची आहे. म्हणजे इथे परमेश्वर आनंदाचा प्रवास सुरू आहे आणि आपण इथे जर का पदार्थांमध्ये अडकलो तर काय होईल? निळभट्ट म्हणाले की थोडी शिदोरी घेऊन जातो सोबत, नाही म्हणजे त्याच्यामध्ये अडकले नाहीत. भटोबासही शिदोरी घेऊन आलेले नाहीत, माहीमभट्ट शिदोरी घेऊन आलेले नाहीत. म्हणजे त्यांनी त्या त्यावेळी त्या त्या पदार्थांचा, वस्तूंचा तिथेच त्याग करून दिलेला आहे, सोबत काही आणलेलं नाहीये. तिन्ही व्यक्तिमत्व असे आहेत की यांनी सोबत काहीही आणलेलं नाहीये, तसेच ते आलेले आहे. कारण की त्यावेळी तो पदार्थ सोबत असणं हे अपेक्षित नाही, कारण की आपण परमेश्वराच्या आनंदाकडे चाललेलो आहोत. मग त्यावेळी फक्त तीच आठवण असली पाहिजे, दुसरी आठवण त्यावेळी असता कामा नये. त्यावेळी ते स्मरण असलं पाहिजे, पदार्थ स्मरण त्यावेळी असता कामा नये. आमच्या खेळी गोई आहेत, त्यांचे भाचे आले, ते म्हणाले ते देणेकरी आलेले आहेत. आपल्याकडे कोण येतं? देणेकरी येतात का? आपले पैसे लोकांकडे ते द्यायला येतात का आपल्याला? कोणी येत नाही. आपणच ते दर दर त्यांचे भटकत राहतो. आपल्याला आपलेच पैसे कोणी देत नाही. आता इथे जे खेळीगोई आहेत ह्या तेला तुपाच्या व्यापारी आहेत, म्हणजे तूप वगैरे लोणी वगैरे याचे त्यांचा व्यापार आहे, व्यवसाय मोठा. आणि 5 लाखाचं मंदिर आहे, कधी 800 वर्ष आधीची गोष्ट आहे. नुसते 5 लाख मंदिरासाठीच त्यांनी उपयोगी लावलेले आहेत, त्यांचा जो देवारा आहे त्याचं. आणि त्यांचा भाचा येतो, हे स्वामींसमोर बसलेले आहेत आणि ते म्हणतात की देणेकरी आलेत, पैसे द्यायला व्यापारी वर्ग आला, ज्यांना ज्यांना आपण हे साहित्य दिलेले विकायला ते पैसे घेऊन द्यायला आलेले आहेत. तर ते या तुम्ही तिकडे. आणि ते तेल तूप जे आहे ते असंच आहे, वाऱ्यावरच आहे, तुम्ही याल. म्हणजे तो व्यवसाय कुणीच बघायला तयार नाही. मग ते तुम्ही या लवकर तिकडे. आणि मग त्यांनी स्वामींना विचारलं खेईगोईंनी की तुम्हाला यातलं काही पाहिजे का? स्वामींनी यादी दिली का? हो, आम्हाला ते श्वेत उपार चालतो, खीर आवडते आम्हाला, दूध घेऊन या, तूप घेऊन या, लोणी घेऊन या, उपयोगी लागू द्या इथे. स्वामी म्हटले का असं काही? स्वामी म्हणतात येत तैसे काही न लगे, आम्हाला ते काही गोष्टी नको पाहिजे. पाहिजे तेवढं द्रव्य मिळालं असतं, पाहिजे तेवढे पदार्थ देवाला मिळाले असते, परंतु हेच पदार्थच देवाने निर्माण केलेले आहेत, ईश्वराच्या मनोधर्माने हे पदार्थ निर्माण झालेले आहेत. त्यांना या पदार्थांचे कुठलंही नवल नाही. ज्यांनी पदार्थ बनवला त्यांनाच आपण तो पदार्थ त्याचं नवल सांगू शकतो का? ते म्हणतील हा हे पदार्थ मीच बनवलेले आहेत, तुम्ही काय सांगता याचं नवल मला? म्हणजे परमेश्वराला आपण या पदार्थाचं कुठलंही आमिष दाखवू शकत नाही. ते आपण जीवाला दाखवू शकतो की तुम्ही हे काम केलं तर तुम्हाला हे मिळेल. लहान मुलांना आपण आमिष दाखवतो, शाळेत गेलं तर हे खायला मिळेल, ते खायला मिळेल, आणि त्या आमिषापोटी कधी कधी ते लहान मुलं ते कार्य करत असतात. तशा पद्धतीने परमेश्वराला हे आमिष आम्ही दाखवू शकत नाही. यदा कदाचित देवतेलाही नाही दाखवू शकत आणि परमेश्वरालाही दाखवू शकत नाही. मात्र जीवाला मात्र आपण ते आमिष दाखवू शकतो. आणि तेही येथीचा जो ज्ञानी आहे त्याला सुद्धा ते आमिष दाखवता येणार नाही. दंते गोपाळ बासांना ते आमिष दाखवलं गेलं. इथे जेव्हा जे पाहिजे ते मिळेल, जेवढं पाहिजे तेवढं मिळेल, किती वेळा पण घ्या, परंतु त्या आमिषामध्ये ते अडकले नाहीत. येथीचा ज्ञानी एवढा पक्का आहे. आणि म्हणून
इथे भट्टोबासांना जे आहे, भट्टोबासांना त्या दृष्टीने तयार करायचं आहे आणि त्याच्यामुळेच आता काय आहे की त्या पदार्थातनं त्यांना बाहेर काढण्याचा उपक्रम स्वामींचा सुरू आहे. आणि त्यांनी लोळणी घेतली आणि ते म्हणतात सीस सुरी गोसावे यांच्या हाती. सीस म्हणजे डोकं आणि सुरी म्हणजे जर का शिरच्छेद जरी करायचा असेल या वेळेला या क्षणाला, देवा तुम्ही माझा शिरच्छेद जरी करायचा असेल तर सगळं तुमच्याकडे मी सोपवलेलं आहे, आता काय करायचं आहे ते तुम्ही बघा. म्हणजे परमेश्वराकडे सोपवलं. कारण की चूक कोणाच्या बाबतीमध्ये घडलेली आहे? देवाच्या बाबतीमध्ये आपल्याकडनं चूक घडलेली आहे. इतर ठिकाणी ती चूक झालेली नाही आहे. जसं आपलं समजा एखाद्या दगडाला पाय लागला तर ठीक आहे, एखाद्या माणसाला लागला तर ती चूक आहे, एखाद्या ज्ञानियाला लागला ती जास्त चूक आहे, कदाचित ती नित्य नरकाकडे नाही. आणि देवालाच पाय लागला आपला तर मग तर मोठी महाचूक आहे ती. म्हणजे आपली चूक जर का देवाच्या सोबत घडलेली आहे, देवाच्या बाबतीमध्ये घडलेली आहे, तर मात्र त्याच्याविषयी गांभीर्य बाळगलं पाहिजे. कारण की एकदा जर का परमेश्वराच्या ठाई आपली चूक घडली तर मग त्याचं नरक जे आहे, त्याचं जे काही दुःख आहे ते कोणी चुकवू शकत नाही. ईश्वर आनंद घडल्यानंतर नित्य नरक हे होणारच, ते कोणी चुकवू शकत नाही. म्हणून ईश्वराच्या ठाई चूक घडता कामा नये. महादाईसांनी पोफळ स्वामींकडे फेकून दिलेला आहे आणि स्वामींनी त्यांच्याकडे बघितलं आणि मग महादाईसांना आपली चूक लक्षात आली की जर का ती सुपारी आहे ती स्वामींना लागली असती तर कुठपर्यंत गेलं असतं. म्हणजे काहीही मनात नसताना बसल्या ठिकाणीच त्यांनी ते फेकून दिलेलं आहे. बसल्या ठिकाणी आपण कितीतरी मोठा दोष जोडला असता, बसल्या ठिकाणी जोडत असतो आपण. म्हणजे काही संबंध नसताना आपल्या अकुशलतेमुळे आपल्याकडनं कितीतरी दोष घडू शकतो आणि म्हणून तो आपल्याला ज्ञान दृष्टीने तो टाळायचा आहे. आणि जर का ईश्वराच्या ठाई असा दोष घडला आपल्याकडनं तर कदाचित तो दोष वाढत वाढत जाऊन नित्य नरकाला आपण जाऊ शकतो. त्याच्यापेक्षा जर का देवानी स्वतःच आपला शिरच्छेद केला तर काय वाईट आहे? उलट चांगलंच आहे. ईश्वराच्या हाताने आपण आपला देह सोडू म्हणजे इतकं ते दोष इतका मोठा असतो एखादा किंवा दोष इतका छोटा असतो एखादा, पण तो नेतो आपल्याला एका मोठ्यातल्या मोठ्या नरकाकडे घेऊन जाऊ शकतो आणि त्याही पेक्षा ईश्वरापासून लांब नेऊ शकतो आपल्याला. आणि म्हणून कुठलाही दोष लहान समजू नका. अविधी अविधिते प्रसवे. लहान अविधी आहे, लहान दोष आहे तोच मोठ्या दोषाला जन्म देत असतो. आणि म्हणून इथे भट्टोबासांना ती चूक लक्षात आली म्हणून प्रायश्चित्त निर्माण झालेलं आहे मनामध्ये, लोळणी घेतलेली आहे आणि देवाला सांगतात की खूपच मोठी चूक माझ्याकडनं घडलेली आहे, आता तुम्हाला काय करायचंय माझ्याविषयी ते सगळं तुम्ही ठरवा, मला काय शिक्षा द्यायची काय नाही ते सगळं तुम्ही ठरवा, तुम्ही द्याल त्या शिक्षेला मी ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. आता गोसावी जाण तू ते करी तू, माझा हा दोष क्षाळण्यासाठी आपण देवा सर्व जाणते आहात आणि आपण जे काही जाणता या दोषाच्या क्षाळनार्थ तो त्या दोषाविषयीच जे काही क्षाळनार्थ जो विधी आहे किंवा जी शिक्षा आहे ती मला आपण करा. म्हणजे आता भट्टोबासांना शिक्षा झालेली आहे की नाही? चमरी दंड दिला, शिक्षा झाली ना, तरी सुद्धा भट्टोबासांना असं वाटतंय की त्या चुकीला ती शिक्षा पुरेशी नाही, मला अजून काही शिक्षा असेल ती पण आपण मला द्या, असं भट्टोबासांचं म्हणणं आहे. कारण की त्या चुकीला पुरेशी जर का शिक्षा मिळाली तर मग तो दोष जो आहे तो परत उद्भवणार नाही है ना. आपण मुलांना समजा तुम्ही ओरडता, डोळे दाखवता, आवाज वाढवता, त्याची जशी चुकी असेल त्यानुसार तुमच्या आवाजाचं स्तर असतो बरं का. चुकी जर का लहान असेल तुम्ही तेवढा पुरतं ओरडता, चुकी मोठी असेल तर तुम्ही जास्त मोठ्याने ओरडता, एखादा फटकाही देता. म्हणजे त्या पद्धतीने ती शिक्षा असते. मग त्या मुलाला ती आपली चूक किती मोठी आहे हे त्यातनं लक्षात येत असतं. आणि म्हणून आचार्य भट्टोबासांनी म्हटलं की देवा तुम्ही जे जाणता ते करा. मग गोसावी भट्टोबासा ते म्हटले अंगायसे म्हणालायसे न म्हणजे की आता याला एकच बाई क्रियेचे अनुताप पुरश्चरण. काय करायचंय तुम्हाला? आता कांगा आयसे म्हणाल असं परत म्हणाल का तुम्ही? असा भाव कधी निर्माण होईल का तुमच्यामध्ये
ऐसे न म्हणजे की आता परत असा उद्गार तुमच्या मुखामधनं आला नाही पाहिजे. आणि तशा पद्धतीने भटोबासांनी स्वामींनी काय सांगितलंय नेमकं आपल्याला ते लक्षात घेत. आपण खूप वेळा निरूपणामध्ये तो विषय ऐकत असतो, परंतु तो विषय आपण फक्त ऐकतो, तो पाठांतर करतो, परंतु ते कशासाठी सांगितलेलं आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. जसं आम्ही खूप वेळा सांगतो की अन्य वार्ता करू नका बरं का, हा विषयच लक्षात येत नाही. हा मी वचन सांगताना मी मराठीत सांगतो आणि तुम्हाला इंग्लिश मध्ये अपेक्षित असते की काय माहिती नाही है ना. तर मराठीमध्ये सांगितलं जातं की अन्य वार्ता करू नका, अन्य वार्ता करू नका, तरी सुद्धा ती अन्य वार्ता काही बंद व्हायला तयार नाही. आपण बोलतच राहतो. काही लोक तर असे आहेत की झोपल्यानंतर पण बोलतात, झोपेमध्ये एवढा बोलण्याचा सराव असतो त्यांना की झोपेमध्ये पण त्यांची बडबड चालू असते. असंही होतं. म्हणजे इतकं ते अन्य वार्तेचं आपल्यावर जे काही साधन आहे एक प्रकारचे ते अन्य वार्ता, त्याच्यावर दुसरं साधन होणे नाही. तसं अन्य वार्तेचं साधन एवढं मोठं आपण अवलंबन केलेलं आहे की परमेश्वराचं वचनरूपी जे काही अधिष्ठान आहे ते आपल्यामध्ये येतच नाहीये. ते वचनच अन्य वार्तेच्या संदर्भातलं वचन आपल्याला लक्षात येत नाही, क्रियेमध्ये उतरत नाही आपल्या. आणि म्हणून इथे सांगितलं जातं की काय आहे की ते आचरण जे आहे, जे काही सांगितलं जातं तो विषय आपल्या अंतःकरणामध्ये उतरला पाहिजे. आचार्य ही प्रत्येक गोष्ट ऐकायचे, स्वामी काय सांगतात हे लक्षात घ्यायचे आणि ते कार्य ते करून दाखवायचे. यानंतर जो कालावधी आहे तो भटोबासांच्या बाबतीमध्ये आपल्याला वेगळा बघायला मिळतो. या संदर्भामध्ये, या वचना संदर्भामध्ये आपण अजून थोडं विश्लेषण बघूया. कांगा ऐसे म्हणाल म्हणजे मागील अनुचित उद्धारुनी तया दंड कीजते. स्वामींनी भटोबासांना म्हटलं कांगा ऐसे म्हणा, असं स्वामींनी काय म्हटलं, का म्हटलं बरं? असं म्हणण्यामागचा स्वामींचं काय उद्दिष्ट आहे ना? कांगा ऐसे म्हणाल म्हणजे मागील अनुचित, मागील म्हणजे ही घटना मागे कधीतरी घडलेली आहे. कुठली घटना? जिव्हे डाव पडिला ही म्हणण्याचं जी काही घटना आहे ती ह्याच्या आधी घडलेली आहे. स्वामींनी जेव्हा असं म्हटलं ना कांगा ऐसे म्हणाल, त्याच्या आधी ही घटना घडलेली आहे. किती आधी त्याचा कार्यकाळ दिलेला नाहीये, परंतु तो आधी विषय घडलेला आहे आणि ते स्वामींना आता आठवण द्यायची आहे. आता त्यांच्या लक्षात नाहीये की स्वामींनी ही पैस का लावलेली आहे. त्यांना फक्त वाटले की सहज स्वामींनी विचारलं की बा जेवल्यानंतर किती तुम्ही खीर खाऊ शकता, आणि आपण तेवढी म्हटली, स्वामींनी एवढी म्हटली, 5 वाट्यांची निश्चिती झाली आणि आता अजून 2 वाट्या ती खीर खाणं बाकी आहे. एवढंच फक्त माहिती आहे, वरवडे माहिती आहे, परंतु स्वामी हे आयोजन का करतायत हे भटोबासांना माहिती नाहीये. आणि म्हणून स्वामी जेव्हा शिक्षा पण करतात तेव्हा ते शिक्षा पण देव का करत आहेत हे पण माहिती पडलं पाहिजे. मी खीर खात नाहीये म्हणून देव शिक्षा पण करत नाहीयेत. ते म्हटले ना स्वामी की 2 वाट्या खीर बाकी आहे, ते म्हणाले देव आता नाही खाऊ शकत. आणि मग स्वामी त्यांना मारतात. मग कशासाठी मारतायत? खीर खात नाही म्हणून मारतायत का? नाही, खीर खाण्याचा उल्लेख झालेला आहे. म्हणजे आपल्याही लक्षात आलं पाहिजे की स्वामी हे का असं करतायत, शिक्षा पण का करत आहेत. आपण पण असं सांगू की स्वामींनी खीर त्यांना 2 वाट्या दिली आणि त्यांनी नाही म्हटलं म्हणून स्वामींनी मारलं, त्याच्यासाठी नाही मारलेलं. स्वामींचा शिक्षापणाचा जो उद्दिष्ट आहे तो याच्यासाठी आहे की मागील अनुचित, जे मागे त्यांनी अनुचित वाक्य बोललेलं आहे, काय की जिव्हे डाव पडिला, हे चुकीचं वाक्य त्यांच्या मुखातनं निघालेलं आहे, चुकीचा भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि पदार्थांच्या ठिकाणी त्यांचं लागले पण आहे आणि त्याच्यामुळे ते वाक्य आहे. ते लागले पण आसक्ती जी आहे ती काढून टाकायची, म्हणून हे शिक्षा पण आहे. खीर खाण्याचा विषय नाहीये, खीर खाण्याच्या उल्लेखाचाच विषय इथे आहे की त्याच्यामध्ये रमणरूपता जी आहे ती देवाला आता काढायची आहे ना. मुलगा जर का बाहेर उन्हात खेळतो, आई काठी घेऊन येते, कशासाठी? त्या उन्हात ना त्याला सावलीत न्यायचंय. तो घराच्या बाहेर खेळतो, त्याला आतमध्ये न्यायचं आहे, म्हणून ती काडी आहे. आणि मग तो मुलगा आतमध्ये येतो, सुरक्षित होतो. तसं देवाला भटोबासांना सुरक्षित करायचं आहे
हे प्रपंचामध्ये जर का रममान झालो, प्रपंचाच्या पदार्थात आपण रममान झालो, त्याच्यामध्ये आनंदात जर का रममान झालो, तर आपण असुरक्षित आहोत. आपण तिथे वेचल्या जाणार आहोत, तिथे आपला जास्त वेळ जाणार आहे. आणि म्हणून तिथून जो वेच आहे, तिथून जी आसक्ती आहे, ती आसक्ती काढायची आहे. म्हणून हे दंड स्वामींनी दिलेला आहे. आणि म्हणून ते मागील अनुचित जे काही चुकीचं त्या दिवशी तुम्ही बोलला होतात, भटोबासांना ती आठवण करून द्यायची आहे. त्याशिवाय भटोबासांच्या लक्षातच येणार नाही की चूक कुठली आहे आणि शिक्षा पण कशासाठी आहे, हे भटोबासांच्या लक्षात येणार नाही. म्हणून स्वामी म्हणतात, कांगा ऐसे म्हणाल म्हणजे मागील अनुचित उतारुनी तया दंड कीजते. त्यांना दंड स्वामी करताय. मागील अनुचित उदाहरणी म्हणजे त्याची आठवण देवाने दिलेली आहे की आम्ही शिक्षा पण तुम्हाला का करत आहोत. आणि मग दंड कीजते, आणि मग दंड केलेला आहे. येसने ज्ञान अनुसरण सन्निधान आणि पदार्थी अबोलत्व ते न व्हावे. तर मग हे शिक्षा पणच देवाने का केलं बरं? किंवा जिव्हे डाव पडिला या शब्दामध्ये काय चुकीचं आहे? एखादा पदार्थ चांगला आहे, तो कमी प्रमाणामध्ये खायला मिळाला तर आपण म्हणूच की थोडस अजून पाहिजे होतं वगैरे, म्हणजे स्वाभाविकच ते वाटणार आहे. हे कशामुळे वाटता येईल आपल्याला? कारण की आपल्याकडे ते अज्ञानत्व आहे, किंवा पदार्थी रमणरूप झाल्यामुळे काय नुकसान होणार आहे आपल्याला माहित नाहीये, किंवा आपल्याला परमेश्वरापेक्षा प्रपंचाच्या ठाई आपण अधिक प्रमाणामध्ये गुंतलेलो आहोत, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं काही वाटत नाही. तसं त्या मुलाला जर का आई म्हणते घरात चला आता खेळ पुरे झाला, कोणाला कळतं? घरातल्या लोकांना कळतं की खेळ पुरे झाला. पण त्याच्या सोबत जे खेळणारे मुलं त्यांना कळेल का? ते म्हणतील अजून खेळू द्या ना. म्हणजे त्याच्या आईला ते विनंती करतील अजून खेळू द्या, त्याला काय होतं अजून खेळला तर. म्हणजे जे रमणरूप झालेले आहेत त्याच्यामध्ये त्यांना ते लक्षात येणार नाही. तसं आपणही पदार्थामध्ये रमणरूप असू तर आपल्याला कळणार नाही की स्वामी असं का म्हणतात. भटोबा जर की एवढे सेवा स्वामींची करतात, मग थोडीशी खीर त्यांनी जास्त खाल्ली किंवा तो खाण्याचा भाव त्यांच्यात निर्माण झाला, मग चुकलं कुठे? तर त्याचं उत्तर देतात, एसने ज्ञान अनुसरण सन्निधान. एसने ज्ञान, एसने म्हणजे चैतन्यापर परमेश्वराचं ज्ञान आहे. कोणाला? भट्टोबासांना. साधं सुध ज्ञान नाही आहे. आपल्याला नुसते आपल्याच गावाची माहिती असली तरी आपण म्हणतो मला सगळं माहिती आहे गावात. तालुक्याची माहिती असेल, जिल्ह्याची माहिती असेल, काही लोकांना देशाची माहिती असते. म्हणजे प्रत्येक पदार्थाचं नुसतं थोडं थोडं ज्ञान असेल, त्याचा किती अभिमान अहंकार आपल्याला येतो. भटोबासांना तर चैतन्यापर परमेश्वराचं ज्ञान आहे आणि चैतन्यापर्यंतच देखील ज्ञान आहे. म्हणजे देवतेचंही ज्ञान आहे, प्रपंचाचं देखील ज्ञान आहे की प्रपंच म्हणजे काय आहे. आणि म्हणूनच त्यांनी तर प्रपंच सोडून इथे आलेले आहेत. प्रपंच त्यांना भोगायला मिळत होता, तिथे हवं ते खायला मिळत होतं, सगळं काय होतं. मग एवढं सगळं सोडून इथे का आले? म्हणजे तो प्रपंचाचा त्याग त्यांनी केलेला आहे. येसने ज्ञान म्हणजे प्रपंचाचा त्याग करण्या येसने ज्ञान त्यांना झालं, म्हणूनच प्रपंचाचा त्याग झाला. चैतन्यापर परमेश्वराचे ज्ञान झालं, म्हणूनच ज्या देवता आहेत त्या देवतेंच्या कर्मकांडांपासून ते बाहेर आलेले आहेत. आणि म्हणूनच परमेश्वराला अनुसरले की चैतन्यापर्यंत परमेश्वर नाही आहे, चैतन्याहून जे श्रेष्ठ आहेत ते परमेश्वर आहेत हे कुठेतरी कळालं. म्हणूनच तर त्याच परमेश्वराच्या ठिकाणी ते अनुसरलेले आहेत. आणि मी कसा आहे आणि जीव कसे आहेत हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं. चौ पदार्थांचं ज्ञान झालेलं आहे. 6व्या भेटीमध्ये बोध झालेला आहे. 8व्या भेटीमध्ये भटोबासांचं अनुसरण झालेलं आहे. 8वी भेट कळाली ना, 7वी भेट झालेली आहे. आणि परत जाऊन निम्म्या रस्त्यातनं परत आली ती 8वी भेट, आणि तेव्हा त्यांचं अनुसरण घडलेलं आहे. एवढं सगळं घडून गेल्यानंतर आता परत मागे वळून बघणं म्हणजे काय? परत त्या पदार्थांकडे जाणं जे आपण टाकून दिलेलं आहे. आपण जर का वमन केलेलं असेल, वमन करतो आपण, परत आपण जातो का वमन बघायला? कशी उलटी केली, उलटीत काय काय पडलं वगैरे. उलटी म्हटल्यानंतर खूप लोकांना मळमळ सुरू होऊन जाते. परत आपण जातो का? जे थुकलेलं आहे आपण ते बघायला परत आपण जातो का? जे त्यागलेलं आहे ते परत बघायला आपण जावं का?
जाऊ नये. जसं जे त्यागलेलं आहे, जो पदार्थ परिच्छेदलेला आहे, त्या पदार्थाची वास देखील बघायची नाही. ते काही लोक बोलतात ना की आम्ही गोड खातही नाही तरी पण आमचं ते शुगर लेवल वाढलेलीच असते. मी त्यांना म्हटलं तुम्ही खात नाही, परंतु ते कोणाला वाढत असताना तुम्ही बघत राहता त्याच्याकडे, त्या पदार्थाकडे. आपलं मन होतं ना की मला खायचं नाही गोड, नाही तर मी आता 5-6 गुलाबजाम तर असेच खाऊन टाकले असते, खीर 2-4 वाट्या असेच पिऊन टाकले असते मी, पण ते मला गोड खायचं नाहीये, शुगर आहे. आपण ती शुगर खात नाहीये, परंतु सतत आपण ती पाहतो आहे, त्याच्यामध्ये रमणरूप होतो आहे. म्हणून शुगर वाढण्यासाठी शुगर खाल्लीच पाहिजे असं काही नाही, नुसती बघितली तरी आपली शुगर वाढत राहते. म्हणजे इत्यादी प्रकारे त्यातली रमणरूपता जी आहे मानसिक, ते मानसिक काढून टाकलं पाहिजे. लक्षात घ्या, पदार्थामध्ये दोष नाहीये, पदार्थामध्ये रमणरूप आपण होतो आणि त्या पदार्थामध्ये जे आहे त्यानुसार आपण त्याचा अनुकार करतो. म्हणजे मिष्टान्न खाल्ल्यानंतर झोप येते आणि झोपतो आपण, हा दोष आहे. मिष्टान्नामुळे झोप येते हा त्या मिष्टान्नाचा दोष नाहीये, तर त्या मिष्टान्नामुळे झोप आल्यानंतर आपण झोप काढतो चांगली यथेष्ट, ही चूक आहे, ही आपली चूक आहे. आणि म्हणून त्या पदार्थामुळे जे दोष निर्माण होतात त्या दोषाला आपण बळी पडतो, ही आपली चूक आहे. त्याच्यामध्ये आपण रमणरूप होतो, ही आपली चूक आहे. पदार्थ त्यांच्या बाबतीमध्ये तिथे बरोबर आहेत सगळे, आपणच त्यांच्या त्या दोषांना बळी पडतो, आपल्यामध्ये ते दोष उतरवतो. आणि ते तसं होता कामा नाही, तसं ते झालं नाही पाहिजे. आपल्याला कुठल्याही दोषांचा प्रभाव आपल्यामध्ये निर्माण नाही झाला पाहिजे, इतके आपण पक्के असलो पाहिजे. आणि इथे सांगितलेलं आहे येसने ज्ञान झालेलं आहे ना, आता प्रपंच काय, पदार्थ काय, हे सगळं माहिती झालेलं आहे. आणि एवढं सगळं माहिती होऊन परत त्या पदार्थी लागले पण का बरं आहे, म्हणून स्वामींना ती खंत निर्माण झालेली आहे. अनुसरण, आणि अनुसरण म्हणजे काय बरं, सकळ संघ जे आहे, जीव देवता आणि प्रपंच यांचा परित्याग करून टाकलेला आहे, सर्व संघाचा परित्याग करून दिलेला आहे आणि ईश्वराच्या ठाई अनुसरलेले आहेत. आणि कसे अनुसरलेले आहेत की येथूनही म्हणितले की जे ईश्वराच्या अधीन झालेले आहेत. आणि ईश्वराच्या अधीन असलेला व्यक्ती पदार्थाच्या अधीन कसा काय होऊ शकतो? जो ईश्वराच्या अधीन आहे तो त्या व्यक्ती प्रपंचाच्या अधीन का आहे बरं? प्रपंचाच्या किंवा त्या पदार्थाच्या चवीच्या अधीन आपण का आहोत? आपण एकदा देवाला अधीन झालो की मग आपण त्या पदार्थाच्या चवीला सुद्धा अधीन राहिलो नाही पाहिजे. ती चव सुद्धा आपल्यासाठी कुठल्याही प्रकारे महत्वाची राहिली नाही पाहिजे. ऐसे अनुसरण त्यांना घडलेलं आहे. स्वतःच्या स्वखुशीने, स्वतःच्या मनाने, ज्ञानाने, जाणीवेने ते अनुसरलेले आहेत. आणि देवाने सुद्धा की लगेच गेल्या गेल्या त्यांना कातर लावलेली नाहीये, लगेच काही दीक्षा दिलेली नाहीये. स्वामींनी काही गोष्टी त्यांना सांगितल्या, काही अटी त्यांना ठेवल्या. हीच अनुसरणाची प्रार्थना एक प्रकारची. ती सर्व सांगून मग भटोबासांनी विचार केला आणि मग अनुसरण घेतलेलं आहे. असं काही जबरदस्ती दिलेलं नाहीये की उद्या समाप्ती येतं घ्या बाबा, असं देता येते का कोणाला? अशी देता आली असती तर आपण प्रतिवर्षी 5-10 दीक्षा तर असं देऊनच टाकलं असतं. पण असं देता येत नाही जबरदस्ती. तिथे कुठेतरी ते अनुसरण जीव स्वतः घेत असतो, स्वतः ते अनुसरत असतो. त्याच्यामध्ये परमेश्वर सुद्धा कुठल्याही प्रकारची बळजबरी करत नाही. आणि असं स्वखुशीने, स्वेच्छेने आणि स्वज्ञानाने, जाणीवपूर्वक भटोबासांनी ते अनुसरण घेतलंय. आणि आता जर का पदार्थांच्या ठिकाणी त्यांचं अनुसरण पदार्थाच्या ठिकाणी भंगत असेल तर, अनुसरण म्हणजे देवाच्या अधीन होणं आणि पदार्थी लागले पण म्हणजे पदार्थाच्या अधीन होणं. एकच व्यक्ती एका वेळेला एका अधीन होऊ शकत नाही. जीव मायेचे अधीन होय का प्रपंचाचे अधीन होय? कुठेतरी एकीकडे इकडे अधीन होतं नाही तर इकडे अधीन होतं, मध्ये असण्याची नाही. परंतु जेव्हा ब्रह्मविद्या ज्ञान होतं तेव्हा मात्र जीव मायेशी अधीन नसतो आणि जीव प्रपंचाशी पण अधीन नसतो, तो ईश्वराच्या अधीन होत असतो. आणि म्हणून सांगितलं जीवे परमेश्वरा अधीन होवावे. हे परमेश्वराचं अधीनत्व प्राप्त झाल्यानंतर परत पदार्थाच्या चवीचं अधीनत्व हे आपल्यामध्ये नसलं पाहिजे. सन्निधान, आणि सन्निधान कुणाचं आहे?
उभयदृश्य अवतार, जीवधरण व्यसनी अवतार, ज्यांनी जीव उद्धरणाचा विडा उचललेला असे श्री चक्रधर स्वामी यांचं सन्निधान आहे. सतत ज्ञानाचं दातृत्व आहे. भोजन झाल्यानंतर सुद्धा निरूपण आहे आणि त्याच्यामध्ये किती वेळ चाललाय माहिती नाही. बटोबासांना झोप येते, परत तोंडावर पाणी मारायला लावलं जातं, परत बसा निरूपणाला, परत निरूपण आहे. कधी कधी सकाळ होऊन जाते, एवढं निरूपण दिल्या जात आहे. एवढं ज्ञान देणारे अवतार आहेत, म्हणजे सतत ज्ञान दिल्या जात आहे. आणि असं असताना हे ज्ञान युक्त सन्निधान आहे. काळबोटे मार्कटण्यासारखं सन्निधान नाही आहे, नुसतंच आपले आहेत स्वामींजवळ असं नाहीये. ज्ञान युक्त सन्निधान भटोबासांना आहे. त्या ज्ञानामध्ये तर हे सगळं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. प्रपंच म्हणजे नाशिवंत आहे. आणि म्हणून आणि पदार्थी आबुलत्व, आणि पदार्थी आबुलत्व म्हणजे स्वामींनी असं का म्हटलेलं आहे आणि का दंड दिलेला आहे, त्याचं उत्तर हे दिलं जातंय. एवढं ज्ञान आहे, अनुसरण आहे आणि सन्निधान आहे, आणि तरी देखील या ठिकाणी पदार्थी आबुलत्व, पदार्थाच्या ठिकाणी लागले पण आहे. हे न व्हावे, हे नसलं पाहिजे, आणि तो दोष त्यांच्याकडे आहे. म्हणून स्वामींनी तो दंड केलेला आहे. ऐसे न म्हणजे की म्हणितल्या पुढील सूचिक जे आद्य प्रवृत्ती न म्हणावे. आता स्वामी म्हणतात ऐसे न म्हणजे की, असं स्वामींचं म्हणण्याचं काय उद्दिष्ट आहे बरं? हे फक्त भट्टोबासांनाच उद्देशून म्हटलेलं आहे का? ना ऐसे न म्हणजे की म्हणितल्या पुढील सूचिक म्हणजे आद्य प्रवृत्ती, म्हणजे आजपासून असं म्हणायचं नाही. कुणी म्हणायचं नाही? कुणी नाही म्हणायचं? हे भट्टोबासांनी तर नाही म्हणायचं, त्यांनी नाहीच म्हटलं. पण आता हे वचन आपण का वाचतोय? आपण सुद्धा हा वचनाचा जो अर्थ आहे, या वचनाचं जो आचरण आहे, ते केवळ भट्टोबासांना अशातला भाग नाही. आपला विषय सुरू आहे की स्वामींच्या साधनेमध्ये जेवढे काही साधक आहेत, आता इथून पुढेही अनंत सृष्टीपर्यंत शेवटचा जीव उद्धार होईपर्यंत जेवढेही साधक येणार आहे, त्या सर्व साधकांना या वचनाचा आचार आहे. आपल्याला जरी समजा पंक्तीमध्ये ते पदार्थ, गोड पदार्थ एकदाच वाढला जातो ना, पुन्हा पुन्हा वाढले जातो का? आज आलता का डबल? नव्हता. आणि नेमकं आपल्या ताटातले संपले की आपल्याला वाटतं ना, गुलाबजाम पण वाढून नाही राहिलं, भाजी पुन्हा पुन्हा येते, चपाती पुन्हा पुन्हा येते, मुख्यच पदार्थ कोणी आणत नाहीये, हे असं आपल्या मनामध्ये वाटतं. तर ते वाटू नाही देणं म्हणजे त्याची सवय आत्तापासून आपली, आजच्या संध्याकाळच्या पंक्तीपासून सुरू करू ते आपण. म्हणजे आपण तो पदार्थ परत यावा. कधी कधी खूप वेळा असं असतं की वरण भातावर तूप वाढलं जातं, पंक्तीमध्ये तूप असतं बरं का वाढायला, पण तो कधी कधी काय होतं की वरणावाला एकटाच येतो, तर तुपावाला घेऊन यावं ना त्यांनी सोबत. तर तूपवाला तिकडे कुठेतरी भांडे ठेवून देतं, वरणवाला पुन्हा पुन्हा वरण वाढत राहतो, आणि आपण बघतो की तूपवाला काही येऊन नाही राहिला. तर आपण त्याच्यामध्ये लागले, पण आबुलत्व आपलं झालं नाही पाहिजे. आलं तूप तर घ्या, नाही आलं तर त्याची आठवण काढू नका. आलं तर आलं, नाही आलं तर नाही आलं. म्हणजे त्याच्याबद्दल वाढल्याचं पण आपल्याला आनंद नको, आणि न वाढल्याचं कुठला खेद त्याच्यामध्ये नसला पाहिजे. म्हणजे आपण त्या पदार्थांच्या अधीनत्वातनं बाहेर आलो पाहिजे, त्याच्या घेऱ्यातनं आपण बाहेर आलो पाहिजे. असं नको की आम्हाला तो पदार्थ पाहिजेच असा भाव मनामध्ये नसला पाहिजे. नाही भेटला तरी त्याच्याविषयी कुठलंही दुःख तुम्हाला नसलं पाहिजे. आणि म्हणून हे आहे की भिक्षा म्हणजे पारधिगा, म्हणजे कधी भिक्षा मिळेल, कधी नाही मिळेल, कधी चांगली मिळेल, कधी कमी प्रमाणात मिळेल, कुठलाही भाव त्याच्यामध्ये त्या पदार्थांमध्ये आपलं लागले पण नसलं पाहिजे. म्हणून इथे हे म्हणण्याचं उद्दिष्ट आहे की जे आद्य प्रवृत्ती न म्हणावे, म्हणजे आजपासून म्हणू नये. हे पुढील सूचिक म्हणितल्या पुढील सूचिक म्हणजे स्वामी सुचवतायत, कोणाला? भट्टोबासांना सुचवतायत, इथून पुढे म्हणायचं नाही. आणि भट्टोबासांपासून तर जे काही पुढचे लोक आहेत त्यांनाही सुचवता आहेत की इथून पुढे हे म्हणायचं नाही. आणि भट्टोबासानंतर जे पुढील लोक होणार आहेत, मार्गरूढी वृद्धाचारातले, आता वर्तमान काळापर्यंत जेवढे साधक आहेत, भविष्य काळात जेवढे साधक होणार आहेत, तर सर्वांना स्वामी म्हणतात
ऐसे न म्हणजे की असं म्हणू नये, असा उल्लेखही मनामध्ये तुम्ही आणू नये. म्हणून स्वामींनी काय केलेलं आहे, हे वचन निरूपण केलंय, हे दंड त्यांना दिलेला आहे. तो दंड जो आहे तो भटोबासांना नाही आहे, जी शिक्षा पण आहे ती आपल्याला देखील आहे. जर का आपणही कधी जर की पदार्थामध्ये असे रमणरूप घालून आपल्याला कळालं की आपल्याकडनं चूक झाली बर का, तर हे स्वामींनी भटोबासांना दिलेल्या जो शिक्षा पण आहे ते आपण सुद्धा अनुभवायचं. बर, आपल्याला सुद्धा ते दुःख झालं पाहिजे, तो अनुताप झाला पाहिजे. ईश्वराच्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, अनुताप व्यक्त केला पाहिजे आपला. आणि भटोबासांमध्ये भविष्य काळामध्ये काय बदल झाला ना, स्वामी म्हणतात वानरेश, म्हणजे त्यांना त्या दिव्यातलं तेल दिलेलं आहे, जे खाल्ल्यानंतर आपण मागच्या सत्रात याचा उल्लेख केला की ते दिव्यातलं तेल जे आहे ना ते आपण खाऊ नाही शकत, त्याचा एक विशिष्ट दुर्गंधी त्याला आलेली असते. आणि ते जर का घेतलं आपण, एवढंच काय की आता ते ऑर्गॅनिक तेल असतं की नाही, त्याच्यामध्ये कुठलं केमिकल नाही, काय नाही, ते एकदा खाण्यामध्ये आलं शेंगदाण्याचं तेल, तर त्याला एक वेगळ्या प्रकारचा स्मेल येतो. आपण जे तेल खातो शेंगदाण्याचं ते एकदम असं आपल्याला असं वाटतं ते शुद्ध आहे वगैरे, परंतु ते शुद्ध नसतं. आणि जे घाण्याचं तेल असतं ते शुद्ध असतं, पण त्याचा एक वास येतो बरं का, ते खाता येत नाही. ते म्हणाले सनफ्लावरचं जे तेल असतं त्याला विशेष वास येतो, म्हणजे ते आपल्याकडनं प्युअर सुद्धा खाताना त्याचा एक स्मेल येतो, वास येतो, आपल्याकडनं ते खाल्ल्या जात नाही. आणि इथे भटोबासांना ते दिव्यातलं तेल जर वाढलेलं आहे त्याच्यावर टाकून दिलं त्या चण्यांवर, आणि ते भटोबासांनी खाल्लं, म्हणजे कुठेतरी इथे जिव्हे डाव पडीला म्हणणारे आमचे आचार्य भटोबास मात्र त्या दिव्यातलं तेल टाकून खातात, त्यांना त्याची दुर्गंधी येत नाही. आणि स्वामी म्हणतात आता ऐसे न म्हणजे किंगा कांगा ऐसे म्हणाल, म्हणणारे स्वामी काय म्हणतात, वानरेशाला ऐसी ऐसी अन्न के सहात्मके किंगा, म्हणजे ते सहज खाऊ शकतात. भटोबासांना काही जरी वाढलं खाण्याचा पदार्थ, तो ताजा असो, शिळा असो, विटका असो, निरस असो, विरस असो, काही जरी वाढलं तरी भटोबास खाऊ शकतात. ऐसी ऐसी अन्न जे आहेत ते वानरेशा म्हणजे भटोबासांना सहात्मके किंगा ते ग्रहण करू शकतात, खाऊ शकतात, म्हणजे तो भाव आहे. आता आम्ही साठेवाडीच्या पोथीला असताना काय झालं की नाश्ता सकाळचा यायचा, त्याच्यामध्ये एकदा संध्याकाळची खिचडी आली, तर त्याला थोडासा एक स्मेल येत होता, थोडासा बदल झालेला होता. आणि मी पहिला घास म्हटलं पोहे खाण्यापेक्षा मग खिचडी घेऊ आपण, ते शिळा अन्नही खाल्ल्या जातं आणि उपयोगी पण जाते, आणि पोह्यापेक्षा खिचडी चांगली. पहिला घास घेतल्या घेतल्या लगेच लक्षात आलं बरं का, म्हणजे मला थोडी संवेदनशीलता जास्त आहे, मला एखादा दुर्गंध किंवा एखादा सुगंध मला लगेच येतो, चव बदलली की माझ्या लगेच लक्षात येऊन जाते की थोडं चव बदललेली आहे. आणि जे पाळ करणार होते त्यांनी पण माझ्याकडे बघितलं, ते म्हणाले की बदल झाला ना थोडा. म्हटलं हो, बदल थोडासा झालेला आहे. आता काय करायचं, पहिला भाव काय येतो मनामध्ये की नाही खायचं, असा पहिला विचारलं, विटलं नाही मग आता खायचं नाही, असा पहिला भाव निर्माण होतो मनामध्ये. आणि तो भाव जसा निर्माण झाला की परत मी दुसरा घास घेऊन घेतला, तिसरा घास घेतला, चौथा घास घेतला, म्हणजे हे अन्न आता आपल्याला खायचं नाही, फेकून द्यायचं आहे, हे मनात येऊन निश्चिती व्हायच्या 4-5 घास खाऊन घेतले. म्हणजे तो विचार जो आहे तो वर येऊच द्यायचा नाही. आणि मग आठवलं की नाही, संवत्सरला असताना विटलेल्या भाजीचे धपाटे आपण खाल्लेले आहेत. परत भटोबासांच्या संदर्भातले काही किंवा माईमभट्टांच्या संदर्भातले काही घटना तेव्हा आठवल्या गेल्या की आपले जे पूर्वज आहेत त्यांनी जर का हे अन्न ग्रहण केलेलं असं विटलेलं विरस निरस, तर आपण काय आहोत, म्हणजे आपल्याला ते खावंच लागेल. आणि विशेषतः अशी की पहिले 2-3 घास ते लागली तसं, पण पुढचे घास मात्र ते विटलेली लागली नाही, म्हणजे त्यातला काहीच भाग विटलेला होता, बाकी म्हणजे पूर्ण काही ते अन्न विटलेलं ते नव्हतं. आणि नंतर पण ज्यांनी पण खाल्लं ते म्हटले नाही बाकीचं म्हणजे चांगल्या प्रकार, फक्त एवढ्या भागातलं जे वाढलं तेवढीच विटलेली होती, बाकी चांगलं आहे. उलट परत आम्ही घेऊन परत ते ग्रहण केलं. म्हणजे काय आहे की जरी विटलेलं असेल, कसं लागतं, आंबट लागतं ना थोडस. आंबट पदार्थ खायची सवय नाही का आपल्याला. इडलीचं पीठ आपण आवर्जून चांगलं पीठ असतो, त्याची तब्येत आपण बिघडवतो, त्याला आंबवतो चांगलं आहे ना,
चांगल्या पिठाला आंबवून आपण ते खात असतो, म्हणजे आवर्जून आंबट करून घेत असतो. तुम्हाला कढी खायची असेल तर ते दही म्हणे आंबट केलं जातं, म्हणजे आदल्या दिवशीच लावा, म्हणजे चांगलं आंबट व्हायचंय. म्हणजे चांगलं गोड दही जरी असेल तरी ते आपल्याला सहन होत नाही, त्याची परत त्याच्यामध्ये अजून दोष निर्माण करतो आपण. म्हणजे अशा पद्धतीने जर का स्वाभाविकपणे भिक्षांना जरी ते थोडं विटलेलं असेल तर ते काय करता आलं पाहिजे, आपल्याला ग्रहण करता आलं पाहिजे. ह्याची जी काही आचरण याचं आहे ते आम्हाला संवत्सरला आमच्याकडनं अप्रत्यक्षपणे आमच्याकडनं ते करवून घेतलं गेलं की आम्हाला एक भाजी 3 टाइम आम्ही खायचो. जी दुपारी भाजी बनली तीच भाजी संध्याकाळी, तीच भाजी उद्या सकाळी नाश्त्याला यायची बरं का. आपल्याला रोज 3 टाइम वेगळे वेगळे अन्न आहे की नाही. दुपारचे जेवणाचे पदार्थ वेगळे, संध्याकाळचे वेगळे, सकाळी नाश्त्याला वेगळे. मार्गामध्ये एकच भाजी 3 टाइम असायची. उन्हाळ्यामध्ये ती भाजी कधी कधी संध्याकाळी विटायची किंवा सकाळी त्याचे धपाटे बनून यायचे, आणि ते धपाटे आम्ही भाजी खात नव्हतो पण ते विटलेल्या भाजीचे धपाटे मात्र ते खाल्ल्या जायचे आणि ते संपायचे देखील. त्याच्यासाठी आमचं नाही मला पाहिजे मला पाहिजे. मग ते आमच्या त्या आजी होत्या ज्या उदकाचं पाळ करायला यायच्या, ते त्याची विभागणी करायच्या बरोबर आणि सगळ्यांना त्याचं पाळ व्हायचं मग नियमशीर. म्हणजे इत्यादी प्रकारे बाबांनी सुद्धा किंवा मार्गामध्ये आपल्या सगळ्या कधीही शिळे पदार्थ फेकत नाहीत. ते विटले तरी त्याचं काही ना काही बनवून ते उपयोगी लावल्या जातं. मार्गातला हा विषय आपल्याला माहितीच नसतो, कारण की तुम्ही पाहुणे गेलेले असतात तर तुम्हाला कधी विटलेल्या पदार्थाचं काही बनवलं असं ते तुम्हाला वाढलं जाणार नाही. आणि वाढलं तर काय होईल, आपण अख्ख्या पंथात सांगत बसू की त्यांनी नाश्ताही आम्हाला बरोबर दिला नाही, विटलेलं होतं ते सगळं ते खाऊ घातलं आम्हाला. म्हणून मार्गामध्ये असं काही असेल तर मार्ग ते ग्रहण करत असतो. आपल्याला हे मार्गातला हा विधी तर माहितीच नाहीये, खूप लोकांना माहिती नाहीये की हा पदार्थ जो आहे तो फेकल्या जात नसतो, तो उपयोगामध्येच आणला जात असतो. आणि मग बटोबास असे पदार्थ बटोबास खाऊ शकतात. सहात्मके किंगा म्हणजे ते सहन करतात, त्यांना काही वाटत नाही. पुढचा टप्पा बटोबासांचा आहे की आमचे स्वामी म्हणतात की मंडळी भाजीच्या सिया जातील बरं का. एखाद्या भाजीमुळे कदाचित त्यांचा एखादा विधी ठाकून जाईल, पण वानरेश कसे आहेत, रसपिती आणि उडवणी जाती. आता बटोबासांमध्ये तो भाग राहिला नाहीये. खिरीमध्ये जी आसक्ती होती ते शिक्षापणानंतर स्वतःवर एवढं काम केलेलं आहे बटोबासांनी, स्वतःमध्ये एवढा बदल करून घेतलेला आहे की स्वामी स्वतः म्हणतात की वानरेश रसपिती आणि उडवणी जाती. रस जरी घेतला आता त्यांनी, कदाचित समजा तुम्ही काला करून खात नाही, तुम्ही वेगवेगळं खाताय, पण त्या पदार्थामध्ये रमणरूप नाही झालं पाहिजे. आपण प्रत्येक घासागणिक भाजी खूप सुंदर आहे, चांगली आहे, त्याच्या चवीमध्ये रमणं. गोड पदार्थ खूप चांगला आहे, ते पुन्हा पुन्हा त्याची चव घेणं. म्हणजे गोड पदार्थ किंवा आवडीचा पदार्थ असेल तर आपण तो एकदम खात नाही, तो थोडा 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 करून खातो. प्रत्येक घासागणिक त्याची चव आपण आनंद आपण घेत राहतो. तसं होता कामा नये. बटोबासांमध्ये हा बदल झाला की ते रसपिती आणि उडवणी जाती. तसं परत त्या पदार्थाकडे मागे वळून पाहणे नाही, त्या पदार्थाची परत आठवण नाही. आपल्याला आठवण येत राहते की नाही, त्या दिवशी तो पदार्थ छान झाला बरं का, त्या दिवशीची चहा खूप छान झाली, आपण त्या आठवणीशी जोडल्या जातो. आणि जेवढं तुम्ही मागे जोडल्या जाता पदार्थाशी, तेवढं परमेश्वराशी आपला वेळ तेवढा आपल्याला कमी मिळत असतो. आणि मग असे आमचे आचार्य बटोबास, ज्यांच्यामध्ये हा बदल झालेला आहे की आता पदार्थांच्या काही रमणरूपता जी आहे ती त्यांची कमी आहे. हीच रमणरूपता पूर्व काळामध्ये माहीम भट्टांची आहे. दुर्गंधी त्यांना आलेली आहे, पहिल्या घासाला वमन झालेला आहे, आणि नंतर मग 3ऱ्या 4थ्या दिवशी एक घास त्यांनी गळ्याखाली उतरवला आणि ते म्हटले आता मी जिंकलो, आता मी हे अन्न खाऊ शकतो बरं का पुढे. आज एकच घास खाल्ला पहिल्या दिवशी, म्हणजे पहिला घास ज्या दिवशी खाल्ला त्यांनी, तो घास त्यांना गिळवत नव्हता. एक दिवशी त्यांनी तो घास गिळला आणि म्हटले की आता गिळला ना मी, आता वमन झालं का, नाही झालं. त्या दिवशी नुसतं त्या दुर्गंधीनेच वमन झालं, आज गळ्याखाली गेल्यानंतर सुद्धा वमन नाही झालं. म्हणजे आता मी हा आचार करू शकतो. आणि भविष्य असं होतं की श्रीप्रभूंच्या सन्निधानी श्रीप्रभूंचं सेवादास्य आटपलं की भिक्षा मागायचे.
दीक्षेमध्ये निरसं विरसं विटकं कसंही अन्न वाढलं जायचं माई भटांना, आणि ते मग येऊन खायचे. ते स्वामींकडे कुठली तक्रार नाही. एकेकाळी एका घासाला वमन करणारी ही व्यक्ती दुर्गंधीमुळे आज निरसं विरसं विटकं जेही अन्न येतंय सगळं काला करून खाण्याची प्रक्रिया सुरू आहे. आमचे श्री प्रभू त्यांची प्रशंसा करतात. श्री प्रभू कोणाची प्रशंसा करतील म्हणजे दुर्लभच आहे ते बरं का. श्री प्रभूंच्या त्या प्रवृत्तीला तो व्यक्ती जो आहे तो असा उतरला पाहिजे. स्वामी सांगतात ते तर समळा जीवा अधिकार नाही. ते आमच्या स्वामींच्या सन्निधानी मार्कंड काळबोटे सगळ्यांना ठेवतात स्वामी. का? काहीतरी घडतील बुवा, काहीतरी घडतील बुवा, परंतु नाही. आणि हे लोक जर का श्रीप्रभूंच्या ठाई नेले तर नारळ काय दगड काय काय फेकून मारतील. श्रीप्रभू काही सांगता येत नाही. म्हणजे समळा जीवा अधिकार नाही. तिथे योग्य जीव असला पाहिजे. कोणी तिथे सेवादास श्रीप्रभूंचं कुणी जाऊन करावं असं नाही. ते आबाईसांनीच करायचं, ते माई भट्टांनीच करावं, अशा प्रकारची ती प्रवृत्ती आहे. आणि म्हणून आचार्य भट्टोबास यांची अजून एक अवस्था आपण बघूया, ज्याच्यामध्ये त्यांना स्मृतीस्थळामध्ये भोजन वाढलेलं आहे आणि त्याच्यावर तूप वाढायचं. आणि काय वाढलं? करडईचं तेल त्यांना वाढलेलं आहे. आणि त्या बाईंच्या लक्षातच नाही आलं, गडबडीमध्ये वगैरे घाई घाई होऊन जाते. आपल्याकडे पण जर का साधू आले तर आपलं पहिले तर उडतो काय, गोंधळच उडतो. तो गोंधळ जर का नाही उडाला ना तर सर्व शांततेत सगळं काही व्यवस्थित होत असतं. हा गोंधळ उडाला की सगळा मग पुढच्या क्रियेमध्ये पण तो गोंधळ उतरत असतो. कदाचित त्या बाईच्या त्या कार्यामध्ये सुद्धा भट्टोबास आपल्या घरी आलेले आहेत, सर्व गुरुकुळ काही लोक आलेले आहेत. तिच्या मनामध्ये जो आनंद झाला असेल, काही गोंधळ निर्माण झाला असेल, त्याच्यामुळे तिने गडबडीमध्ये काय केलं, करडईच्या तेलाचे जी काही वाटी असेल ती आणली आणि त्यातलं करडईचं तेल वाढलं गेलं. तिथे तूप वाढायचं होतं. आणि भट्टोबासांनी जे एकेकाळी म्हटले होते की जिव्हे डाव पडिला, त्या भट्टोबासांच्या ताटामध्ये त्या जेवणावर ते करडईचं तेल वाढलं गेलं. आता लक्षात घ्या, तुपाची चव आणि करडईच्या तेलाची चव वेगवेगळी आहे की नाही. तुम्ही जर का पुरणपोळीवर करडईचं तेल वाढलं तर चालेल का? नाही, त्याच्यावर तुपच असलं पाहिजे. आणि मग भट्टोबासांनी भोजन सुरू केलेलं आहे आणि 2-4 घास भट्टोबासांनी खाल्लेले आहेत. त्या करडईच्या तेल टाकलेलं ते अन्न आहे. आणि मग त्या बाईंच्या लक्षात आलं की आपण तर तूप तर इकडेच राहून गेलं आतमध्ये, मग बाहेर आपण नेलं काय वाढलं काय. मग तिच्या लक्षात आलं त्याच्यामध्ये तर करडईचं तेल आहे. ते तूप घेऊन आली आणि भट्टोबासांना म्हणते की ते भट्टोबासांना त्या म्हणतात की तुम्ही तर मला काही सांगितलंच नाही. मी करडईचं तेल वाढलं, तुम्ही मला सांगितलं पाहिजे होतं ना. म्हणजे माझ्याकडनं ती चूक झालेली आहे, पण माझी चूक तुम्ही माझ्या लक्षात आणून दिली पाहिजे होती. भट्टोबास म्हणतात, करडेल की तुपे जायचे जाणे तरी रुपयाची आण. म्हणजे ज्यांनी मला धर्मी परत दक्ष केलं, घेऊन आले, त्या महादाईचा या माझ्या उपकार निमित्त आहेत. परमेश्वराची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीनुसार चालण्यासाठी मला ज्यांनी पाठीवर ज्या घेऊन आल्या त्या रुपाईसा ज्या आहेत म्हणजे महादाईसा, त्यांची शपथ मला करडेल की तुपेल याच्याशी मला काहीही भट्टोबासांना नाही कळाला अशातला भाग नाही बरं का. असं म्हटलं जाते की भट्टोबास म्हणतात की करडेल की तुपेल ऐसे जाणे तरी, म्हणजे माझ्या लक्षातच नाही आले करडईचं तेल आहे म्हणून. असा विषय नाहीये बरं का. भट्टोबासांना लक्षात आले की करडईचं तेल आहे म्हणून, हे तूप नाही हे लक्षात आलं. पण त्याचा त्यांना काहीही फरक नाही की ते असं नाही म्हटलं हे काय केलं तुम्ही, पुरणपोळी तूप वाढायच्या ऐवजी हे काय वाढवून दिलं, असा विषय नाहीये. करडईचं तेल वाढलं तर करडईचं तेल, अजून त्याच्यावर दिव्यावरचं जरी तेल वाढलं असतं तरी ते भट्टोबासांनी खाल्लं असतं. ऐसे जाणे तरी म्हणजे माझ्या जिभेला असा काही समस्या नाही. जर का आपण जर का म्हटलो की त्यांना कळालंच नाही, मग त्यांच्या जिभेला काय झालेलं आहे, जिभेची संवेदना गेलेली आहे. हे त्यांच्या आचरणाचं कौशल्य नाही मग ते राहिलं, त्यांच्या जिभेचीच चव नाही राहिली. जसं कोरोना काळात होतं ना, आपल्याला कसली चवच लागत नव्हती, कसला गंधच येत नव्हता. हा दोष झाला. भट्टोबासांमध्ये दोष नाही आहे. भट्टोबासांचा तो विधी आहे, ते आचरण आहे, त्याच्यामुळे त्यांनी करडईचं तूप खाल्लं तरी त्यांना काही समस्या निर्माण होत नाही. त्यांना कुठल्याही त्या
वासाशी किंवा त्या चवीशी आता कुठल्याही प्रकारचं घेणं देणं राहिलेलं नाही. जे तुम्ही वाढाल ते खाणार, विटलेलं असेल तरी ते खाणार, किंवा ताजं असलं तरी ते खाणार, विरसं असलं तरी पण ते खाणार. म्हणजे बटोबासांना त्या चवीशी आणि त्या पदार्थांशी आता काहीही संबंध राहिलेला नाही. वांचून तिखट खाल्लं तर तिखट लागतं, आंबट खाल्लं तर आंबट लागतं, विटलेलं खाल्लं तर विटलेल्याची जाणीव त्यांना होते, पण त्याच्याविषयीचा जो तिरस्कार आहे तो तिरस्कार त्यांच्यामध्ये उद्भवत नाही. जसं कारल्याची भाजी जर का आपण खाल्ली तर काय होतं, तिरस्कार उत्पन्न होतो की नाही आपल्याला. मनामध्ये थोडं कडवटपणा येऊन जातो, वाचेमध्ये कडवटपणा येतो, एकदम कसं तरी होऊन जातं. कधी ते भाजी गिळतो आपण असं होऊन जातं. म्हणजे त्याच्याविषयी फरक पडतो आपल्याला तो पदार्थ खाल्ला तर. नावडीची भाजी खाल्ली तर फरक पडतो आपल्याला, आणि आवडीची भाजी खाल्ली की वेगळा फरक असतो, वेगळा म्हणजे आनंद असतो त्याच्यामध्ये. ती भाजी आपण गिळत नाही लवकर. तो घास जो असतो ना, आवडीच्या पदार्थांचा घास आपण चगळत राहतो. म्हणजे हे काय आहे की या ठिकाणी त्या पदार्थांच्या ठिकाणी रमणरूप होतो आपण. भटोबासांचं तसं नाहीये. त्या ठिकाणी ते रमणरूप होत नाही. ते चविष्ट असो तरी रमणरूप नाही, आणि ते बेचव असो तरी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सुद्धा ते रमणरूप नाहीये. ते पदार्थांच्या अलिप्त झालेले आहेत. जसं आपल्याला ताप आला आणि तापात किती चांगलं खायला दिलं, आपलं काय काम असतं तेव्हा. ते म्हणतात की औषध घ्यायचंय तर औषधसाठी हे खावं लागेल. आपण मजबुरीने ते खात असतो, खाण्याची इच्छा नसते आणि तोंडाला चव नसते. कसं तरी ते चावायचं आणि गळ्याखाली लोटायचं, एवढंच काम आपण करत असतो. त्याची चव घेत नाही. ते जर का बेचव लागत असेल, म्हणजे कडू तर लागतच ते अन्न, तर त्याच्याविषयी पण आपली कुठली तक्रार नसते की आता माहितीये सगळं की असं बेचव लागणारच आहे, तोंडाची चवच गेलेली आपल्या, आणि ते आपण खाण्याचं कार्य फक्त करत असतो. तसं भटोबासांच्या पुढे ते वाढलेलं आहे किंवा ते भिक्षांना आलेलं आहे, तर तेवढं फक्त ग्रहण करायचं आहे. वांचून ते पदार्थ खाण्याची रमणरूपता नाही, पदार्थी अभुलत्व नाही आहे, पदार्थांच्या ठिकाणी रमणरूपता नाही आहे. इतका मोठा बदल भविष्यामध्ये भटोबासांच्या झाला. पण कशामुळे झाला तो बदल? ते शिक्षा पण केलं म्हणूनही झाला, आणि शिक्षा पण काय केलं हे कळलं म्हणूनही बदल हा झाला. आणि त्या शिक्षापणाच्या ते जे काही ज्या चुकीमुळे ते शिक्षापण झालं त्या चुकीची मान्यता त्यांनी केली म्हणूनही हा बदल त्यांच्यात झालेला आहे. आणि त्याच्याविषयी त्यांचं प्रायश्चित्तही झालेलं आहे, आणि त्याचा त्यागही त्यांनी त्याच वेळी ठरवून घेतलेला आहे की याच्या पुढे पदार्थामध्ये रमणरूप व्हायचं नाही, हे त्यांनी ठरवलं देखील, म्हणून देखील हा बदल झालेला आहे. नुसतं स्वामींनी शिक्षा पण केलं म्हणून बदल झालेला नाही, चूक मान्य केली म्हणून बदल झालेला नाही, नुसतं प्रायश्चित्त केलं म्हणून बदल झालेला नाही. तर त्या चुकीला परत आपल्यामध्ये ती चुकी परत निर्माण नाही झाली पाहिजे, हे स्वतः भटोबासांनी ठरवलं आणि तसं होऊ दिलं नाही. म्हणून त्यांचं जे काही ती साधना आहे ती इथपर्यंत आली की करडेल की तुपई जायचे जाणे तरी रुपयाची आण. मला काही हे नाही की तूप वाढा नाही तर तेल वाढा नाही तर काहीच वाढू नका, काही त्याच्यामध्ये त्यांची रमणरूपता नाही आहे. कारण की आमचे स्वामी जेव्हा बीजे करतात तेव्हा भटोबास काय मागतात? अन्न मागतात का? अन्न नाही मागत. श्री चक्रधर द्या, तुमच्याकडे स्वामी आले असतील तर तुम्ही मला भिक्षेमध्ये कोणाला द्या? स्वामींना द्या, असं ते म्हणतात. आणि कितीतरी दिवस कुठलेही भिक्षा न खाता, काही न खाता, अन्न पदार्थ न खाता मूर्छित अवस्थेमध्ये भट्टोबास पडलेले आहेत. आणि ते मग म्हणतात की आम्ही त्यांच्या मुखामध्ये कुरुंदने, ते जे असतात गवळी असतात ते पोरं, ते म्हणतात आम्ही त्यांना बघितलं आणि मग त्यांच्या मुखामध्ये फळांचा रस जो आहे तो आम्ही त्यांना प्यायला दिलेला आहे. अशा प्रकारे भटोबासांना नंतर पदार्थ भेटले किंवा नाही भेटले काय ह्याच्याशी सुद्धा कुठलंही घेणं राहिलेलं नाही. इतकं परमेश्वराच्या वियोगाचं दुःख आहे आणि परमेश्वराच्या भेटीला जाण्याचा तो आनंदाचा प्रवास या ठिकाणी भटोबासांचा आहे. आणि म्हणून त्यांच्यामध्ये हे परिवर्तन आहे. आपल्यामध्ये पण जे काही दोष आपल्याला लक्षात येत असतील स्वतःला ज्ञानानुसार, तर आपण आपल्या दोषांवर कार्य करून तो दोष जो आहे तो नासून टाकावा आणि आपण शुद्ध व्हावं, पवित्र व्हावं, तरच परमेश्वर आपल्याला
स्वीकारामध्ये घेणार आहेत. आजच्या या सत्रामध्ये आपलं हे 8वं सत्र या ठिकाणी संपन्न झालं. आजचं हे समारोपीय सत्र होतं आणि यामध्ये आपण 124 क्रमांकाचं आचाराचं वचन जे आहे, कांगा ऐसे म्हणा ऐसे न म्हणजे की, आणि या संदर्भातली उत्तरार्ध 157 क्रमांकाची डोमेग्राम येथील लीळा जी आहे ती श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.